काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका क्रिस्टा गाडीमध्ये 20 लाख रुपयाची अमाउंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत। त्याचा त्यांनी पुरावे सिद्ध करून दाखवावा, अन्यथा जाहीर माफी मागावी, नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जावं। सकल मराठा समाज मराठा आरक्षण आंदोलनात काम करत असताना समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्य एका स्थानिक वृत्तवाहिनीला शिवसेना शिंदे गटाचे नेते अमोल शिंदे यांनी दिले। यामुळे समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। मी एका राजकीय नेत्याकडून पैसे घेतल्याचा खोटा आणि बदनाम करण्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे। त्याचा निषेध करत तात्काळ समाजाची दिशाभूल करणाऱ्या या वक्तव्याबाबत माफी मागा, अन्यथा मी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे माऊली पवार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये सांगितले आहे। स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये माझ्यावर जे बदनामी करत आचरण येत नाही म्हटल्यानंतर जी बदनामी केली पाहिजे म्हणजे माझ्यावर आरोप केले, त्याचा मी धिक्कार करतो। आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने हॅरेस करायचा प्रयत्न केला त्याचा त्यांनी पुरावे सिद्ध करून दाखवावा, अन्यथा जाहीर माफी मागावी, नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरे जावं, ही माझी भूमिका। अमोल शिंदे यांनी जाहीर लेखी स्वरूपात माफी मागावी, अन्यथा अमोल बापू यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती वकील श्रीरंग लागेल यांनी दिली। शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे यांनी एका चळवळीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, स्वच्छ भावनेने आणि सगळ्यांच्या समन्वयाने काम करत असणारे आमचे समन्वयक माऊलीदादा पवार यांच्या संदर्भामध्ये पुरावाहीन, तथ्यहीन असे जे काही बेछूट आरोप केले, तर त्या आरोपाचा त्या ठिकाणी खुलासा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही हजर आहोत। खरं तर जे आरोप झाले ते आरोप हे धांदात खोटे आणि मोहगम आहेत। कोणत्या तरी एका नगरसेवकाच्या घरी काहीतरी रक्कम दिली अशा प्रकारचा आरोप अमोल बापू शिंदे यांनी केला, परंतु कोणत्या नगरसेवकाच्या घरी त्यांचं नाव ते घेत नाहीत। आणि पुन्हा सगळं मोहगम जेणेकरून सध्याची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून वैफल्यग्रस्त होऊन माऊली पवार यांचा अतिशय चांगला समन्वय आणि चांगलं काम हे त्यांच्या पचनी न पडल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे धांदात खोटे आणि बेजबाबदार वक्तव्य करून, बेताल वक्तव्य करून त्यांनी हा आरोप केलेला आहे। तर त्या आरोपाचा आम्ही पहिल्यांदा सकल मराठा समाजातर्फे निषेध करतो। समाजाचं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे। अमोल बापू शिंदे यांनी मराठा समाजाची आणि माऊलीदादा पवार यांची जाहीर लेखी स्वरूपात माफी मागणं गरजेचं आहे। त्यांनी ती माफी मागावी, अन्यथा त्यांनी अशा प्रकारचं बेताल, पुरावाहीन आणि मोहगम बेछूट आरोप करणारा वक्तव्य केल्याबद्दल मानहानीचा दावा त्यांच्यावर ठोकला जाईल। माऊली पवार यांच्या पत्रकार परिषदेला राजा जाधव, मनोज मोरे, डॉक्टर प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती। दरम्यान माऊली पवार यांची प्रेस कॉन्फरन्स चालू असताना शिवसेनेचे नेते अमोल शिंदे यांनी पत्रकार संघात येऊन माझी देखील प्रेस कॉन्फरन्स आहे, कोणी जाऊ नका असे म्हणत आपण आल्याची जाणीव करून दिली। पत्रकार परिषद नंतर माझी पत्रकार परिषद होणार आहे। माऊली पवार यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर शिवसेनेचे नेते अमोल शिंदे, तुकाराम मस्के, अनंत जाधव, श्रीकांत गाडगे, शशी थोरात, शेखर फंड आदींनी पत्रकार परिषद घेऊन माऊली पवार यांच्या आरोपाचे खंडन करताना म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या घरात मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका क्रिस्टा गाडीमध्ये 20 लाख रुपयांची अमाउंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत। ते जर आता सांगत असतील की मी कुठले असे पैसे घेतले नाहीत, तर असे पुरावे माझ्याकडे आहेत, दाखवतो। मी केलेल्या दाव्यावर आक्षेप असेल तर त्यांनी माझ्यावर खुशाल दावा दाखल करावा। मी न्यायालयीन लढाई लढण्यास तयार असल्याची माहिती अमोल शिंदे यांनी दिली। जे स्वतःला मराठा समाजाचा खूप मोठा नेता समजतात असे माऊली पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये प्रणिती शिंदे यांचा प्रचार करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात
मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका क्रिस्टा गाडीमध्ये 20 लाख रुपयाची अमाऊंट घेतलेले माझ्याकडे पुरावे आहेत. त्यांनी आता जर सांगत असतील की मी कुठले असे पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत. त्यांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा. मी सदर सगळे पुरावे त्या कोर्टात कशा नोटा घेतल्या आणि कुठल्या नोटा दिल्यात हे पण मला माहित आहे, कारण त्यांच्यामध्ये असलेल्या माणसानेच ही गोष्ट मला सांगितलेली आहे. समाजाच्या नव्हतं मलिदा खाण्याचं काम यावेळेस नाही झालं, तर याआधी सुद्धा बरेच वेळा समाजावर दलाली करण्याचं काम, कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम या माऊली पवारांनी केलेलं आहे. संबंध सोलापुरात माहित आहे. जरंगे पाटलांना सगळ्यात पहिल्यांदा जरंगे पाटील सोलापुरात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी प्रशालामध्ये एकदा आले होते. त्याच वेळेस जरंगे पाटलांना विरोध करणारा सगळ्यात पहिला मराठा समाजातला कार्यकर्ता कोण असेल तर माऊली पवार आहे. कारण जरंगे पाटील त्यावेळेस भूमिका घेतली होती की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण मिळावं आणि त्यावेळेस माऊली पवारांनी त्यांना विरोध केलाय. हे त्यावेळेस मराठा समाजातल्या बरेच लोकांना माहित आहे. ते एकीकडे जरंगे पाटील आज जाहीरपणे सांगतात की आमचा लोकसभेत कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही, कुठल्याही म्हणजे भारतीय जनता पार्टीला नाही, शिवसेनेला नाही, कुठल्याही एकाही राजकीय पक्षाला पाठिंबा नसताना तुम्ही खास करून काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता जी इथं सुपारी घेतली आहे ती उघडी पडली आहे. म्हणून आता माऊली पवारांच्या पोटात आग लागली आहे. त्या दिवशी सुद्धा जरंगे पाटील सोलापूरला आले होते. त्या दिवशी गाडीत बसल्यानंतर माऊली पवारांना खाली उतरवलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा आमदाराचा बुके घेणार नाही. पण त्या दिवशी सुद्धा माऊली पवारांची कशी तिळपापड झाली, कशा पद्धतीने राम जाधवला बघून घेतो अशी भाषा बोलली गेली, संबंध सोलापूरकरांनी बघितलेला. मी जाहीर सांगतो, मराठा समाजाला सुज्ञ मराठा समाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करणारा मराठा समाज आहे. त्यामुळे तुम्ही सांगायची गरज नाही. आणि खास करून आर्थिक लाभापोटी जर तुम्ही कुणाला सांगत असाल तर समाज खूप छान आहे. कुणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं भले समाज नोटाचं बटन दाबेल, पण तुम्ही ज्या पद्धतीने हे वागा लागलात ही समाजाची दिशाभूल आहे. माऊली पवारांनी माझ्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करावा, किती करोड रुपयाचा दावा दाखल करावा, कोर्टात जावं. माझी त्यामध्ये कुठेही त्यांची हरकत नाही, कारण माझ्याकडे असलेले पुरावे मला सिद्ध करण्याकरता पुरे आहेत एवढा मला विश्वास आहे. आणि माऊली पवारांची ही दलाली खऱ्या अर्थाने आता बंद झाली पाहिजे. यानंतरच्या काळात मराठा समाजाच्या युवकांनी समाजाने अशा भामट्यांपासून सावध राहिलं पाहिजे. कारण या लोकांनी समाजाच्या नावानं तर सगळ्या गोष्टी कमवल्या, पण तुम्ही बघितलं असेल याच माऊली पवारांची सुरुवात कशी होती आणि आज माऊली पवार कशा पद्धतीने आहेत हे सगळ्या संबंध सोलापूरकरांना माहित आहे.